रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आजीचा 10वा होता. तो 5च्याच दिवशी आम्ही करून घेतला होता. 10व्याची सगळी विधी पार पडली आणि हे सगळं आणलेलं साहित्य आम्ही घरपोच केलं. त्यानंतर सगळे पाहुणे-रावळे गेले. दुपारी मी गाया घेऊन चरायला बांधून आलो. खूप गरम होत होतं आणि पावसाचं वातावरणही झालं होतं. त्यानंतर कांद्याला रोग पडला होता म्हणून औषध आणण्यासाठी मला देवळ्याला जायचं होतं, पण गाडी इथंच लावून गावातून दुसरी गाडी घेऊन जावं लागत होतं. घरी आल्यावर डायरेक्ट गेलो शेतात. तोपर्यंत आईने ड्रम भरून ठेवले होते. औषध घेतलं आणि पाठीवर ड्रम घेऊन आम्ही दोघांनीही फवारायला सुरुवात केली होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे कांदे थोडे वाकडे झालेत असं जाणवत होतं, म्हणून त्याला लगेच स्प्रे देऊन घेतला. आईने पण मला थोडी फवारण्यासाठी मदत केली. पुरामुळे वाहून गेलेल्या रोडचं काम करण्यासाठी रोडवाल्यांचे पॉकलेन आले होते. तो पडलेला खड्डा बुजवण्यासाठी त्यांना मोठे दगड पाहिजे होते. मग ते रोडच्या साईडला आमच्या वावरात होते. मग आम्ही त्यांना ते घेऊन जायला सांगितले. तेवढ्यात कांदे लावणाऱ्या टोळीचा फोन आला. उद्या येतो म्हणून सांगितलं. रोप उपटून ठेवा असंही सांगितलं. मग आईने आणि आम्ही रोप उपटायला सुरुवात केली होती. ते पाण्यामुळे येत नव्हत्या, पण त्यांना रिक्वेस्ट करून बळच तयार केल्या होत्या. मी आणि आईने त्या जोड्या बांधून घेतल्या. तोपर्यंत इकडे आरतीने ते रोप एकदम व्यवस्थित ठेवून दिलेलं होतं. आमचं काम चालूच होतं, पण खोलवर कुठेतरी आभाळ गरजल्याचा आवाज येत होता आणि थोड्याच वेळात अचानक ढगांचे असे रौद्र रूप पाहायला मिळाले आणि पाऊस जवळजवळ येतच होता. हातातलं सगळं काम टाकून आम्ही घरी निघालो. निसर्गाला तर आपण थांबवू शकत नाही, पण मेहनत करणं हे आपलं काम